झाडे वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा. वंचित बहुजन आघाडी दर्यापूरचे माजी अध्यक्ष भीमराव कुराळे यांनी तपोवन नाशिक येथील आंदोलकांना प्रत्यक्ष भेट देऊन दिले समर्थन. तपोवन येथील एकही झाड तोडू देणार नाही, वंचित बहुजन आघाडीच्या ठाण्यावाघ भीमराव कुराळे यांची गर्जना. विदर्भाला 358 ग्राउंड रिपोर्ट. सविस्तर वृत्त असे की नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळाव्याला भाविकांची गर्दी होणार असल्याचे कारण दाखवून सरकार तपोवन येथील वृक्षतोड करण्याच्या तयारीला लागले असतानाच नाशिक व महाराष्ट्रातील वृक्षप्रेमी वृक्षतोडीला विरोध करताना दिसत आहेत. वृक्ष तोडल्या जाऊ नये म्हणून सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी सुद्धा नाशिक शहरात येऊन वृक्ष तोडू दिले जाणार नाही म्हणून गर्जना केली. त्याचप्रमाणे दिनांक 8/12/2025 रोजी तालुक्यातील सामाजिक भान ठेवून आंदोलन करणारे व जनतेला न्याय मिळवून देणारे आंदोलक व वंचित बहुजन आघाडी दर्यापूर तालुका माजी अध्यक्ष भीमराव कुराळे यांनी थेट नाशिक येथील तपोवन परिसरात वृक्षप्रेमी आंदोलकांची प्रत्यक्ष भेट घेऊन एकही झाड तोडू दिले जाणार नाही, आम्ही आपला सोबत राहू असे सांगितले. या प्रसंगी श्री आकाश पाटील वृक्षप्रेमी तपोवन नाशिक, भारतीताई जाधव नाशिक, डॉक्टर योगेश बा बर्वे अध्यक्ष कपिला नदी संवर्धन समिती पंचवटी नाशिक, श्री राजाभाऊ बागोल यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सामाजिक कार्यकर्ता व जागरूक नागरिक तथा अमरावती जिल्ह्याचे यशस्वी आंदोलक म्हणून ओळखले जाणारे दर्यापूर वंचितचे माजी तालुका अध्यक्ष भीमराव कुराळे यांनी पाठिंबा जाहीर केला. या प्रसंगी वृक्षप्रेमी श्री राजकुमार रमेश खडे, श्री सिद्धार्थ रामकृष्ण वानखडे, प्रशांत बाळू वानखळे, श्री विजय राजू गावंडे, श्री गणेश शामराव रायबोले, श्री भगवान शहादेव गावंडे, आशिष राजकुमार गावंडे, सर्व राहणार लोतवाळा, जिल्हा अमरावती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. भीमराव कुराळे यांचे वृक्षप्रेम पाहून अमरावती जिल्हा व दर्यापूर तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.